औक्षणाचं ताट घेऊन आपल्या दोन्ही सुनांचं स्वागत करते. माझ्या दोघी सुनांनो, आता तुम्ही या कलशाला ओलांडून लवकर आत या. काय आई, एका खोलीचं घर? तुम्हाला माहिती आहे ना मी किती श्रीमंत घरातली आहे. माझ्या आई बाबांनी किती रुखवत दिलाय. आता मी हे सगळं सामान कुठे ठेवणार? काय फरक पडतोय अगं? सासर एका खोलीचं असू दे नाही तर 4 खोल्यांचं, आपल्या सगळ्यांना एकत्रच राहायचंय ना. उफ, या गरीब लोकांना कसं समजणार ज्यांनी सगळं आयुष्य एकाच खोलीत काढलंय. असो, रोहन तू बेड इथेच ऍडजस्ट कर. बाकी सगळे सामान मी माझ्या घरी पाठवून देते. जेव्हा आपण मोठं घर घेऊ तेव्हा ते सामान आणूयात. सावित्रीची छोटी सून अंकिता तो बेड घरात ठेवते आणि आरामात आपल्या नवऱ्याबरोबर त्या बेडवर झोपते. तर दुसरीकडे मोठी सून आपला नवरा आणि सासू बरोबर जमिनीवर चटई घालून झोपते. अमित, मला माफ करा, माझे बाबा एवढे श्रीमंत नाहीत की ते काही देऊ शकतील. अगं मी तरी कुठे श्रीमंत आहे रेखा, आणि मला सगळं माझ्या मेहनतीनं कमवायचंय, ना की सासरू